तर आई लागली आता पाय बघायला. तर पूजाचे आमचे ॲक्सिडेंट झालेले ना ग, कसा का चालता, कसा चालता? काय अजून ती शाळेत होती ना, हम्म. शाळेत होती तर ती फिरत ये होती ग, काय रे ते जत्रा ती सांगत ती महालक्ष्मीची का काय, काय माहित नाही मला. महालक्ष्मीची नाही हं. नाही तिलशाची जत्रा. अच्छा, हा 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 हा. हम्म. ते दिवशी महाशिवरात्र. महाशिवरात्री महालक्ष्मीची सांगत हम्म. तर ती होती ना, हा. तर ती मम्मीच गेली ना, सकाळीच गेली ना घेऊन आली, हम्म. सकाळीच गेली ना घेऊन आली ती, हम्म. घेऊन आली तर हा कशी जालना पोरीला आणला ते या सुट्टी झाली 5ची गेली ते या निघाले ना पूजाला कसा पाडेल तर. तर पाडेल तर ते या निघाले ना, हम्म. तर तो टर्बो हम्म. तो सांगत त्यात घुसाय गेला. म्हणजे तो यो होता मित्रांनो ट्रक टर्बो, म्हणजे ताई टर्बो सांगते त्याला, म्हणजे तो मालगाडी तो सिमेंटचा. तर तो जात हवा तिकून हम्म. ना, या पोरीसा रस्त्यावर होते. हम्म. ते पोरे आता कसं बारीक बारीक भेटते असं पोरे हा. यांना पक्की आवड पण करायची हम्म. ना, सगळाच आता गाडी मोठी आली तर तर त्यांना आमच्याकडे मित्रांनो बारीक बारीक गाडीवर पोशे गाड्या चालवतात, त्याच्यामुळे आई सांगते आता भेटते. तुझे 6 ठिकाणी कोठ्या गाड्या एकाच आहे, हम्म. तरी पण मस्त ना. हम्म. नाही इकडे पातळ पातळ गाड्या तर जथच्या तसंच पडत ना, जशी का विमाना चालवत. विमानाचे दुप्पट पण जास्ती पण चालवत हम्म. तसं करत. आता या साईडला उभे हवे तर ते गाडीवाल्यानी सांगत ते याला वाट द्यायची टाकून, हम्म. तो गाडीवाला सांगून त्यांना वाट दे. आता त्याही वाट द्यायची टाकून ते मोटरसायकल वाल्याही तर त्याला ते वाट दे. आता तर ते या पोरी हव्या तर त्याला ठोकून नाही पोरीला जाण पडला. असा तर उडवणारा कुठूनचा पोर होतं, बोंडांचीतलंच. गर्दी पाडायचं तर ते बोंडांचीतलंच होतं काय बोंडांचीच. असा तर काही सांगता पण नाही. ते काय सांगशील आता, ते पण त्यांना जास्ती झाला ते जोखामी नशिबात. तर मित्रांनो आमचेच म्हणजे बोंडा ओळखीचे आहेत, त्यांच्यातलेच पोरं होतं. नाही उडवणारी पण बोंडच होती. तर जे उडवणारं होतं पोरे ते पण ओळखीचे. तर त्यांचं हात, एकाचा हात यो झाला फ्रॅक्चर आणि एकाचा पाय झाला ना ग. असा त्याचा यो पहाचा हाड इकून एक तिकून असा असा झाला. असा म्हणजे आपलेच कुटुंबाचं ते बोंडूच कंपनीचा हाते असा. ते एकच दिवस मला माहित झाला. अर्धे आलो मी पण मनवलं जातील ना, आलो अर्धे फ्री म्हणजे ते सोडून ना इकडं आलो पुढे आलो तर सांग ते ड्रायव्हर लागला सांगाय का 5 धरावचा पोरीचा ऍक्सिडेंट झाला. तर मग कोणाचे बोंडांचे सांग, पोरीच्या सांग, कोणची बोंडांचे मी तेच बोंडाचे. माझा तर आता उतरू का काय करू का, कशी घरा जाऊन पोचतं का काय करत. तर आई गेली असती, पण तुला माहित होता का नाही इकडे माहीत झालेले ते आपले इकडे तर नाही माहित होतील ते ऍक्सिडेंट होतील होता. आता पण झाला ऍक्सिडेंट तर उद्या तर जाऊ. मित्रांनो माझे भाऊचा पण ऍक्सिडेंट झालेला होता तिकडे. ते जोरात झाला, त्या जोरात ऍक्सिडेंट झाला. ते जाग्यावर ठार झाला. तर तो माझा भाऊ जाग्यावरच ठार झाला. म्हणजे मोठ्याचा व्हिडिओ आहे ना, ते माझे आईचे मोठे बहिणीचा ना ग. तर आमच्या घराच्या बाजूलाच घर आहे ते भाऊंचा. तो म्हणजे कसा जाग्यावरच ठार झाला असा. हम्म. तर तो आता आम्हाला फसवला ना हे का सांग, दवाखान्यात नेला. लागेला आहे मोकूच लागेला आहे. तर आता पण आजच काय जाऊ, मला पण शैलेचा जेवण द्यायचा होता. मी पण जेवण दिला, वाट पाहत बसून गेलो तिकडे. आता तिकडची येईना याची पण यो लगेच जाग्यावर पण एक पण लगेच घरी बोललेलं नाही का असा तसा. तर आम्हाला पण माहित नव्हता का, आम्हाला पण बोलला का बोलतो बरा आहे पण दवाखान्यात नेलेलं नाही. पण फार वाईट परिस्थिती झाली. त्याच्या जाग्यावर डोक्याचा मांजू बांधून निघाला ते गेला. तो कसा तिकडशी येत तर तिकडं नेम पोहोच करत नाही. आता गेला म्हणजे तेरच फार संकट आलं बोंडांचे परिवार. तर मित्रांनो एकच दिवशी बोंडांचा आमचा म्हणजे आमचेच घरात ॲक्सिडेंट झाली. एक माझा भाऊ गेला त्याच दिवशी आणि पूजाला पण त्याच दिवशी ॲक्सिडेंट झालेला. तर पूजा पण दवाखान्यात होती आणि जे मामांच्या गावात होतं बोंड ते पण आमचंच नातेवाईक. तर ते पण अजून आहेत दवाखान्यात. नाही बोलतो आणलं काल. आणलं काल. काल आणलं. मी गेलतो ना मामांचे तर आणलं बोलतो. दोघं पण आणलं. पण एकाला सांग परत एखादा बोलवलाय 7-8 दिवसात असा. काल आम्ही होती ना तर सांचे आणले होते.
संध्याकाळी आणलं सांची आणलं असतं. हवं, काल सांची आणलं हवं, हा. तर दुपारची तर 3-1 वाजली तर तर आपल्या या सगळ्या मामाशी होते. घटना मित्रांनो एकच दिवशी झाल्या, महाशिवरात्रीच्याच दिवशी ना ग. पण पक्की ये हवी ती डेंजर काय माहिती जशी ती महाशिवरात्र हा हम्म. ती नाही डेंजर, आपल्या परिवारावर संकट असेल काय ते. काहीतरी म्हणजे कडक हवा परिणाम तो हवा तर महिने लग्नाचा काय हम्म. असा काय माहिती आता एक देवालाच महिना माहित. रहच ना तसा हा हा. संकटाचा एखाद महिना कठीण तर पूजा तर जेव्हा भाऊ ऑफ झाले तेव्हा दवाखान्यात होती, तर ती नव्हती इकडे घरी, दादा मला पण तर नव्हता काय जायच मिळला नाही ना, आई त्याच्यामुळे दवाखान्यात पण नाही गेली आता कारण की कसं काय इकडे आता भाऊ इथं ऑफ पण- झाले, इथं पण तो इकडे भाऊ पण ऑफ झाले, त्याची मुलं आईला पण दवाखान्यात वगैरे जायला नाही जमला, तर कशी काय जातील, आम्ही पण सगळी इकडेच होतो नाही का, हम्म. त्याची मुलं काय जमलाच नाही. आली ती ना मग आई आणली तर मग तर आमच्या पक्क्याही पण परिवारावर आली ती. मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता, मी म्हणजे सांगूच गेलो नका. एक पाहून दिवसात मला आमचा पक्क्याही परिवार पण. एवढा या झाला होता का काय बोलू तुम्हाला. पक्के हे दोघं आले पहाय बायकच लागली सांगायचं सांग पूजेला पहाया हम्म, तर ते घेऊन आलो हम्म. तर बरं जा मी पाहून आलो तर हम्म. मग पक्के परत आला आता तर पक्के करत तर आता सांगत पूजाला जाईल. शाळेत कधी बोलावलं आहे, बरा झाल्यावर सांगितलं नाही सांगेल, तर आता कधी जाशील, बरा झाल्यावर. तर काय दुखाचा पाय हा, तर पूजाचा पाय आणि आतला मार लागलाय, कारण पायावरून गाडी गेलेली, तर मला सुटणार आहे. तसं पूजा बेशुद्ध होती कारण की गाडी जोरात येऊन ठोकली, कारण की तो जी मालगाडी होती त्याला घाबरल्यासारखा पण जीव झाला ना घाबरल्यासारखा, मालगाडी पण होती तिथं त्याची मुलं, तर काय सांगायचं ना, मालगाडीवाला तर सांग पळून गेला होता ना. हं. हम्म. तो बिचारा पडला पण तुझ्या सांग ना की सगळी लोक सांगत त्याची चुकी नाही हे पोऱ्यांची चुकी तर नाही, आमच्याकडे पण मित्रांनो गाडीवाले लय फास्ट गाड्या चालवतात, तर काय सांगू तुम्हाला, काय काय बारीक बारीक पोरा गाड्या फार चालवत आमच्याकडे, आपले तर घराशी आता शेला आहेत इथून पण लय फास्ट जातात काय का. ते गतिरोधक नाही काय अख्खा पाडा एवढा मोठा आहे तर पाड्याची रस्ता गेला पण एक पण गतिरोध नाही पण यांना कसं आहेत ना गतिरोधक, आपले पाड्यात मोठा हा आहे ना. मोठा आहे नाही एक तर ते वैभ्यांचे जुने घराशी ते शेकटाशी आहे, नाही रे एक तिथं रशीरामची दुकानाशी आहे ते तिकडे लिजडांची आहेत ना, ना एक पिपलाशी आहे ना, एक योथ आहे इथं नाही. काशी काकाची तथे एक आहे, हा तो तिकडे तो एक झाला. तो असलं पण मधी पाड्यात नाही ना मधी तर ते मधी गेलं तो ना, साईडलं. मधी तो ना, साईटलं गेलो होते ते- तिथं शेकटाशी? तो चुकीचा ठेवेल तो गतिरोधक कथ होता तो शेकटाशी एक आता शालाशी पाहिजे होता. तो होता तो हम्म. गतिरोधक ना एक ते जनाठ्यांची हे आपल्या अंगण्याशी पाहिजे एक. नाही यो तो होता ना. आता एक अतर ठेवायला लागल, ते एक- रस्ता बनवायला लागला ना, हम्म. कारण की इथं शाला आहे ना, ते भगड्यांच्या अंगणाशी ना रस्ता बनवायला पाठी पण लावायला सांगायला लागल हम्म. ना ग. आला असतं नशीब आला असतं त्याच्या करता विचारत होता पूजा संघ आली काय तर बरं चल आली रे पहाय बस आहे नाही तर आता काय पूजा चहा पण नाही करून द्यायचा, पाय दुखायचा, तोच पेशंट आहे तर काय रडू का नको रडू असा तोंड झाला आहे त्याचा आता. त्याला नाही तर हिंद नाही ते करत त्याचे देत नाही. तर आता माझं काय हाताला सांगू. ओळखत असं जायला लागलं ना तर जाम तर आई पण तिथं जाते, काय करणार, ती पण सगळी बहीण तर काय ना ग, तर आई पण तिथंच जाऊन राहते दिवसातून 3-4 फेऱ्या तर. 12-1 वाजत तर ती मोठे पण रडतच असते दिवसभर, काय सांगायचं. आता 4-5 दिवस झाले, 4 दिवस झाले ना ग, 4 नाही कालचा 5वा दिवस कालचा 5वा दिवस, हा सोमवारी झालेल ना. काल पाणी फेर हम्म. दिला. काल पाणी दिला हा त्याच्यामुळं तर काय सांगायचं तुम्हाला, असं आमच्या परिवारावर संकट आला होता मित्रांनो. फार संकट आला म्हणजे एकाच दिवसात म्हणजे आमची नाही, एक 4-4 अजून एक आमचा भाऊ आजार आहे, तो दवाखान्यात आहे ना ग, हम्म. तो आता काय सांगायचा, एकाच दिवशी असा आमचा झालाय, परिवारावर संकट म्हणजे एक आलाय. 15 दिवसात तसा ओढा हे होता. 15 दिवस लय परिवारावर हे झालाय. दुःखाचं डोंगर असं कोसलेलं सांग. हम्म. ताई जरा मराठीत एक शब्द बोलले आज, दुःखाचं डोंगर कोसलेलं असा. तर दुःखाचंच नाते काय दुःखाचंच नाते डोंगर कोसलेलं. तर चला मित्रांनो, काय झाला किती झाला तरी मन आपण खुशीत राहायचा. पहासे येते हम्म.
तर चला आता आईला पण बरा नाही. आई पण आता काय कामा वगैरे जास्त शेतावर पण जात नाही काय नाही. आई पण पहिले दिवस आईला रात्री दवाखान्यात नेलेल ना, दुसरे दिवस सगळा या झाला ना, 2-3 दिवसानंतर ना, 2-3 दिवसानंतर 2 दिवसानंतर म्हणजे 2 दिवसात आमचा एवढा या झाला का सांगूच नका. आईला पण रात्री दवाखान्यात नेलेला होता. मला पहिले सुरुवातीला मला देश होता हम्म. 2 रात्री अगोदर, त्यावर हे संकट असं येत येत गेलं ते काय. हा. आय. तर चला जाऊ, एवढाच तुम्हाला सांगायचा होता, दुसरा काय नाही सांगायचा होता. तर गाड्या मित्रांनो, हे व्हिडिओतून एकच या सांगायचा होता, कारण की माझा जो भाऊ गेला त्याचा पण बाईकवरून ॲक्सिडेंट झाला आणि पूजाचा पण म्हणजे या पण कसं गाड्या जरा फिरवत पण तर जरा गाड्या हसते चालवा फिरवायचे पण ना. हसत्या फिरवा, असा नीट फिरवा. अरे ते आणि लहान पोरांनी सहसा चालवू नका गाड्या. ते रोज काय केला, हम्म. मी शेतावरची पाठी घेऊन ये हो. हम्म. हा परवानची दिस डोक्यावर माझी उदाची पाठी ते एक दाप्तरी पाडा सोडून ये ना, तिघं पोरे असं म्हणजे सुस्पाट हा. असा तर आमच्या इकडं मित्रांनो गाड्या फार फास्ट चालवतात. तर सगळ्यांनी मित्रांनो काळजी घ्या. या व्हिडिओतून एकच संदेश आहे, संदेश द्यायचा होता, त्याच्यामुळे व्हिडिओ पण काढला आम्ही, का गाड्या नीट चालवा. शाळेचे पोरांना पण धोका असतो आणि सगळाच काय ग. हा. आणि दारू पिऊन तर कधीच मित्रांनो गाड्या चालवू नका असा. म्हणजे आपले त्यांचे पण जीवन हा, म्हणजे बाईकवाल्यांना तर धोका असतोच असतो आणि बाजूवाल्यांना पण जास्त धोका असतो. म्हणजे कसं आई बापाने पण जरा सांगायला हा. पाहिजे का दारू पिऊन कसं गाड्या हा चालवायच्या. असा. आणि बारीक पोरांना गाड्या पण नाही द्याव्या. आता नुकसान कोणाला झाला ते कंपनीत पोरे काय जात असतील, पण नुकसान हिला झाला ना, शाळेचा नुकसान पण झाला ते- काय ग. हा. आता ही घरी राहिली ना, ही तर नुसती फक्त येत होती रस्त्यावर, तिथं तिला पाडला. ते एक तर दिवस तिला शाळा दवाखान्यात मोडून होती. ते ही ना तुझ्यासारखी तू कसं शाळेत पहिले मोडून नाही तर रस्ते. आईने आता माझ्यासारखा सांगलाय तसा तिला पण नोकरीला लागायला लागेल. ते लागलं लागलच की ना, तिला- सांग ना, लागून देस ना. हम्म. आशीर्वाद आपले देईन ते ना. तर आईने आशीर्वाद दिला लगेच. ते- तर ठीक आहे नाही यो काय हे दिवा लावतील का नाही तो का काय माहित. तर काय माहित काय सांगायचं आहे तर. तो शिक ना, तो रात्री सकाळचे पण काही तिथून अभ्यास करत. ह्यो तर तर ते रोज फार रडत होता तो रविवारी. एक दिवस लढून हो पहा. हम्म. हॅलो. तर ठीक आहे मित्रांनो, मी तर सर्वांना हसवायचा प्रयत्न करत असतो जेव्हा तेव्हा. तर त्याचे मुलं तर चला आम्हाला अरे संदेश ते यात पोरे द्यायचा काय होता का झालं? गाड्या ऐक नीट ना चालवा. माझी बात. हम्म. ते पोरे तिघं हम्म. एवढं माझे पुढं फास्ट निघालं हो. हम्म. म्हणजे मी अशी चालत साईडला तर अरे मी बिघालं. हम्म. हे पोरे यांना दूर जायचा हवा हा. ना, असं फास्ट आलं गाडी घेऊन ना, गाडी कुठं उभी केली, ही दाप्तरी पाडायची नाक्यावर, इकडून ती हे आहे ते. तर चालू मित्रांनो, जो कसं आमचा भाऊ ऑफ झाला त्याचा तो म्हणजे रस्त्याचे ब्रिज वरून खाली पडला 15-20 फूट आतमध्ये, त्याची मुलं ऑफ झाला असा झाला. ते दवाखान्यात मग नेलं ती पण तिथंच गाडी रस्त्यात थांबून होता. आलं की ते काय ते खाया ते हम्म. कॅडबरी का काय त्या खाया गेलं, त्या गाडी भी करेल तर मी त्याला सांगा काय रे पोऱ्या तुम्ही कुठून चल बाबू. आम्ही सांगत तुमच्यात नवडी गाडी काय कराय फास्ट चालवा, तुम्हाला का दूर जायचं तर होता. आईला पण बाईकवाल्याने घाबरवली. हा? जरा आता पाडे की याचा तुम्हाला नावडं कसं फास्ट चालवा गाड्या, असं ते पोरे पण. नाही म्हणजे फॅन आमचा सगळ्यांना डिझाईन वाला आहे, आम्ही बघा फास्ट कसा चालवू हालतो. सांग. तर चला व्हिडिओ मित्रांनो इथंच संपवतो आता. मित्रांनो बाईक नीट चालवा, व्यवस्थित चालवा, तुम्हाला हाच संदेश द्यायचा होता. तर चला पूजा नाही करायची व्हिडिओ आपल्याला. आवडला तर आई सांगते का पूजा नाही करायची, पूजा ती कशी पूजा करल. कशी बिमार असेल, हा. काही नाही. तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय 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 करा. बाय 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 बाय. बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.